भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पास प्रसिद्ध असलेला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी मागील 18 दिवसापासून सध्या दहशतीचे वातावरण आहे। बांपेवाडा, आमगाव आणि उमरझरी या ठिकाणी वाघाने नागरिकांवर हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहेत। सध्या त्यांचा उपचार नागपूर येथे खाजगी रुग्णालयामध्ये सुरू आहे। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील आतेगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जंगलव्याप्त परिसर आहे आणि वाघाची हालचाल वन विभागाला जाणवलेली आहे, म्हणून या परिसरात वन विभागाकडून मुखवटे वाटप करण्यात येत आहेत। या ठिकाणी काही महिला आहेत, पुरुष आहेत, यांना वन विभागाद्वारे मास्क वाटप करण्यात आले, जेणेकरून मोहा किंवा तेंदूपत्ता संकलन करताना हे जर त्यांचं लक्षण आहे तर त्यांच्या डोक्याच्या मागे हा मास्क लावला राहील आणि वाघाला वाटेल की जणू ते आपल्याकडे पाहत आहे, याच्याने वाघ त्यांच्यावर हल्ला करणार नाही अशी एक आशा या वन कर्मचाऱ्यांना आहे। सध्या आपल्यासोबत ACF मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीची तुमची मोहीम आहे, कसं सर्च ऑपरेशन सुरू आहे? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे या भागात वाघिणीचं अस्तित्व आहे। त्या भागात भंडारा वन विभाग, गोंदिया वन विभाग आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे RRT रॅपिड रेस्क्यू टीम सध्या कार्यरत आहेत। त्यांच्यासोबत 4 शार्प शूटर्स आहेत आणि त्याचसोबतच वन विभागाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी 24 तास इथे मॉनिटरिंग करत आहेत। त्याचबरोबर थर्मल ड्रोन, रात्रीच्या वेळेला थर्मल ड्रोनचा वापर केला जातो, जेणेकरून वाघिणीचं अस्तित्व लवकर लक्षात येईल। याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत। यामध्ये लोकांना वन विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की मानव वन्यजीव संघर्षाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वन विभागाला संपूर्णपणे सहकार्य करावं, जेणेकरून वाघिणीला लवकरात लवकर जेर बंद करण्यात येईल। धन्यवाद। सोबतच काही महिला कर्मचारी आहेत जे या लोकांना जनजागरण करून जंगलात जाऊ नये या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचे तुम्ही जनजागरण करत? आम्ही सकाळी लवकरच 7 वाजता येतो। 7 वाजल्यापासून आम्ही जवळपासचे जेवढे गाव आहेत तेवढ्या गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये जाऊन तिथं प्रत्येक लोकांना या स्पीकर गाडीच्या जे शासकीय गाडी आहे त्या गाडीला स्पीकर आहेत, त्या स्पीकरद्वारे सूचना देण्यात येत आहेत। आणि परत जे मोहफुलं शेतामध्ये बांध्यावर जे हे करायला जातात, मोहफुले वेचायला जातात, त्यांना हे अशा प्रकारचे मुखवटे वाटप करून आम्ही त्यांना वाघापासून जे बचाव करायचा आहे ते त्यांना समजून सांगून मुखवटे वाटप करून त्यांना लावण्यास सांगत आहे। आपल्या आजूबाजूच्या जंगल परिसरात वाघाचे अस्तित्व असल्यामुळे संपूर्ण आम्ही जंगलालगतच्या गावांमध्ये जनजागृती करत आहोत। रात्रगस्त करून लोकांना मार्गदर्शन करत आहोत की वाघापासून कशा प्रकारे बचाव केला जाईल, किंवा तुम्ही मोहफुलं सध्याच्या काळात जंगलामध्ये जाऊ नका, लाकूड फाटा आणण्याकरिता जाऊ नका। तसेच लहान मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर खेळू देऊ नका। तसेच शेतात काम करताना स्वतःची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन तसेच सूचना देत आहोत आणि या प्रकारे आम्ही जनजागृती करत आहोत। आपल्या जंगल परिसरात तसेच गाव परिसरात वन्यप्राणी वाघाचे वावर असल्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना आम्ही जनजागृत करत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की तुम्ही सकाळी मोहफुलं वेचण्याकरिता जंगलामध्ये जाऊ नका, तसेच लाकूड फाटा आणण्याकरिता जंगलामध्ये जाऊ नका आणि शेतामध्ये काम करत असताना पण समूहाने कामं करा, एकट्याने कामं करू नयेत किंवा एकट्याने जंगलामध्ये आणि शेतामध्ये सुद्धा जाऊ नये। आणि तसेच आपल्या लहान मुलांना सकाळी सायंकाळी बाहेर खेळू देऊ नये, त्याच्यामुळे त्यांचा बचाव होईल। असंच आम्ही या पद्धतीने आम्ही सकाळी आणि सायंकाळी जनजागृती करतो लोकांना। साधारणतः 150 पेक्षा अधिक वन कर्मचारी अधिकारी हे या मोहिमेत लागलेले आहेत। सोबतच 65 पेक्षा अधिक ट्रॅप कॅमेरे जंगलात लावले असून 7 लाईव्ह कॅमेरे लावले आहेत आणि ड्रोन कॅमेरा असो, मचान असो, याचा वापर करून वन विभागातील कर्मचारी अधिकारी हे आता या वाघाचा शोध घेत आहेत, जेणेकरून वन्यजीव आणि मानवांचा संघर्ष टाळता यावा आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करून त्याला या नागरिकांची आता सुटका करण्याचा प्रयत्न या वन विभागाकडून सुरू आहे। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।